कोरडा आशीर्वाद नसावा, आपल्या आशीर्वादून येणार दुवा तुमचा असावा, हो म्हणणार नुसतंच बोलणार कोरडा आशीर्वाद नसावा, आपल्या आशीर्वादाचे विक्रम बबनराव पाचपुते यांना देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा। आपल्या गुटेवाडी गावामध्ये विधानसभेचे अधिकृत पाचपुते दादांचा एकच वादा, विक्रमसिंह पाचपुते दादांचा परिस्थितीमध्ये पाहिलं हे इतक्या दुपारच्या वेळेत सुद्धा तुम्ही एवढे सगळेजण उपस्थित, म्हणजे एका बूथ एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी कार्यक्रम ठेवा, पण अनेक आमच्या मागेही व्याप असतो, कमी वेळामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचायचंय, प्रत्येक व्यक्तीला जाऊन किती जणांना भेटलं याच्यापेक्षा गावात आला तर त्याला समस्या कळतात। म्हणजे आमच्या पणजी दादांना काय सांगायचं की तुम्ही शेतात गेलं की शेत तुमच्याशी बोलतं, आणि शेत नेमकं बोलतं। प्रतिसाद उत्कृष्ट आहे, आपण पाहिला असेल, म्हणजे कधी कधी गेल्यानंतर प्रत्येक म्हणजे आता म्हणजे कामाचे दिवस आहेत तरी सुद्धा लोक उत्साही भेटतात आहेत आणि स्वागतही उत्तम करतात। म्हणजे सांगायला अभिमान वाटतोय की आत्ताची परिस्थिती अशी आहे की जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, म्हणजे कार्यकर्ते तर सक्रिय आहेत, पण भेटल्यानंतर म्हणजे दुपारची वेळ असताना सुद्धा म्हणजे कामाचे दिवस आहेत तरी सुद्धा लोक चांगल्या मोठ्या संख्येने भेटतात। आणि नक्कीच हा एक आपल्याला उद्याचा निकाल आहे की ज्याला आपण लिटरल टेस्ट म्हणतो, ही पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे उद्याचा निकाल हा सकारात्मक असेल असे मला वाटतं। या मतदारसंघामध्ये 40 वर्ष एक राज्य केलं, त्यांची दुसरी पिढी तुमच्यासोबत आहे, कसं वाटतं? नाही, 45 वर्ष दादा काम करतात, दुसरी पिढी नाही, अनेकांच्या तर आमच्या बरोबर चौथ्या पिढी काम करतात। म्हणजे काही लोक असे आहेत की ज्यांच्या पंजोबांनी दादांच्या राजकारणाच्या सुरुवातीला म्हणजे 80ला पंजोबा होते, त्यानंतर 90च्या दशकाच्या दरम्यान त्या मुलाचे आजोबा, त्यानंतर त्याचे वडील, आणि आता ती मुलं सुद्धा बरोबर आहेत। त्यामुळे काही काही अशा आहेत की 3-3, 4-4 पिढ्या लोक आमच्या बरोबर, आमच्या कुटुंबाबरोबर आहेत। म्हणजे या गुटेवाडीची परिस्थिती अशी आहे आज इथे आहे, म्हणजे 80ला फक्त एक मत, ते पण चुकीच्या ठिकाणी फुली पडली होती म्हणून बाद झालं होतं, नाहीतर 100% मतही दादांना पडली होती। दादा जर वर्षभर जर पाहिलं आपण दादा निवडणूक लढवणार की नाही लढवणार, कोण उमेदवार असणार, भाजपकडून महायुतीकडून, काही उमेदवार असतात, परिस्थिती एकदम वेगळी आहे की इकडचे उमेदवार इकडे तिकडे, ही जी परिस्थिती राजकीय परिस्थिती झाली वर्षभरामध्ये, आणि आमची परिस्थिती कसा प्रतिसाद दिसतोय? नाही बघा, मुळात आमच्या कार्यकर्त्यांना शंका कधीही नव्हती पाचपुते दादा लढणार की नाही, त्यांना हे माहिती होतं एकदा पाचपुते दादा लढतील नाही तर कुटुंबातनं कोणता ना कोणता सदस्य लढणार आहे। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या विषयी एकदम मत स्पष्ट होतं की त्यांच्या डोक्यामध्ये कसलीही शंका कुशंका नव्हती, ही शंका फक्त चर्चेमध्ये होती, आणि ही शंका विरोधकांना होती की उद्या कोणाला लढत द्यायची, पण लढत ही होणार आहे हे आमच्या कार्यकर्त्यांना खात्री होती। म्हणजे जे उमेदवार आज महाविकास आघाडीकडे गेले, ते महायुतीत आले, त्यांचं म्हणजे गणित चुकलंय असं म्हणायचं? हे तो त्यांचा गणिताचा भाग आहे, तो त्यांचे गणित शेवटी कसं आहे बघा, राजकारणात कोणी काय करावं हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाचपुते कुटुंब हे एकनिष्ठ राहणारे, पाचपुते गट हा एकनिष्ठ राहणार आहे। म्हणजे 7 वेळेस एखादा व्यक्ती वेगवेगळ्या चिन्हावरती निवडून येऊ शकतो, ही कमाल फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांमुळे।
मग हे कार्यकर्ते एकनिष्ठपणे राहतात म्हणून ही शक्य झालेलं आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आमच्या जागेवर आहेत, आमचे नेते मंडळी जे मतदारसंघातले आहेत ते जागेवर आहेत. आता समोरचे काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. 6 दिवस राहिले फक्त आता कशा पद्धतीने प्रचार म्हणजे राहील? हे आमचे गाव भेटी चालू आहेत. रोज आम्ही कमीत कमी एक 14 ते 15 गावांमध्ये माझ्या भेटीगाठी होतात आहेत. उत्कृष्ट असं स्वागत होतंय, लोकांशी संवाद होतोय. त्यामुळे नक्कीच पुढच्या 6 दिवसामध्ये प्रत्येक गावात जाण्याचा आमचा मानस आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे.